श्री स्वामी समर्थ. देव तुम्हाला म्हणत आहेत, बाळा, तू खूप काळ शांत राहिलास, तू सगळं सहन केलंस, तू कोणालाच काही सांगितलं नाहीस, पण लक्षात ठेव, तुझी प्रत्येक वेदना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आज मी तुझ्यासमोर आलो आहे, कारण आता सहन करण्याची वेळ संपली आहे. आता बदलाची वेळ सुरू झाली आहे. तू जेव्हा रात्री एकटाच बसून विचार करतोस, तेव्हा तुला असं वाटतं की आपण कुठेच पोहोचलो नाही. पण मी तुला सांगतो, तू जिथे पोहोचायचं होतं तिथेच तू उभा आहेस. फक्त तुला ते दिसत नाही, कारण डोळ्यांवर वेदनेची धूळ बसलीये. आज हा संदेश ऐकताना फक्त ऐकू नकोस, तो मनात उतरू दे, कारण हे शब्द नाहीत, हे आशीर्वाद आहेत. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले, जे लोक तुला त्रास देऊन गेले, ज्या घटनांनी तुला मोडून काढलं, त्या सगळ्या तुला संपवण्यासाठी नव्हत्या, त्या तुला जागं करण्यासाठी होत्या. हा व्हिडिओ शेअर कर. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य वाचेल. तुझ्यात जी शक्ती आहे ती सामान्य नाही, म्हणूनच तुला सामान्य जीवन दिलं गेलं नाही. आजपर्यंत तू जे जे गमावलं त्यामागे एक कारण होतं, कारण जे खरंच तुझं होतं ते त्यावेळी तुला मिळालं असतं तर तू ते सांभाळू शकला नसतास. आता तू तयार आहेस, म्हणूनच आज मी स्वतः तुला सांगायला आलो आहे, तुझी वेळ सुरू झाली आहे. आता तुझ्या आयुष्यात हळूहळू गोष्टी जुळायला लागतील. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आपोआप सुटतील. लोक अचानक तुझ्याशी नीट बोलायला लागतील. ज्या दारावरून तुला परत पाठवलं गेलं तेच दार पुन्हा उघडेल आणि तुला आश्चर्य वाटेल, हे इतकं सोपं कसं झालं? बाळा, ते सोपं झालेलं नसतं, तू मजबूत झालेला असतोस. आज जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्याच गोष्टींनी तुला घडवलं. तू जेव्हा म्हणतोस माझा कोणी नाही, तेव्हा मी हसतो, कारण मी तुझ्या सोबत उभा आहे. तू जेव्हा एकटेपणा अनुभवतोस, तो एकटेपणा नसतो, ती तयारी असते. मोठं काही मिळण्याआधी माणसाला एकटं केलं जातं, कारण गर्दीत आवाज ऐकू येत नाही. आणि मला तुला आतून बोलायचं होतं. आता ऐक, तुझ्या मनात जो प्रश्न आहे तो आजच सुटेल. तुला वाटतं तू मागे पडलायस, पण तू वेगळ्या मार्गावर आहेस. लोक वेगाने चालले आहेत, पण दिशा चुकीची आहे. तू हळू चाललास, पण योग्य दिशेने. म्हणूनच तू पोहोचशील, आणि तेही कायमस्वरूपी. आज हा संदेश ऐकल्यानंतर तू झोपशील, पण तुझी झोप वेगळी असेल. तुझं मन हलकं झालेलं असेल आणि सकाळ वेगळी उगवेल. आजपासून स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्या शब्दांना शक्ती आहे, तुझ्या विचारांना दिशा आहे, आणि तुझ्या नशिबात जे लिहिलं आहे ते कोणालाही बदलता येणार नाही. मी तुला एकच गोष्ट सांगतो, घाबरू नकोस. आता जे येणार आहे ते चांगलंच येणार आहे. हा संदेश इथे संपत नाही, कारण तुझी कहाणी इथे संपत नाही. जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज आशीर्वाद खाली उतरला आहे आणि तू पुढे चालायला तयार आहेस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, आत्ताही आहेत आणि कायम राहतील. बाळा, आता इथून पुढे तू जे ऐकणार आहेस ते फक्त शब्द नसतील, ते तुझ्या आयुष्याला दिशा देणारे संकेत असतील. आत्तापर्यंत तू खूप वेळ इतरांसाठी जगलास, इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरलास. पण आज मी तुला आठवण करून द्यायला आलो आहे, तू का जन्माला आलास आणि तुझं खरं स्थान काय आहे. तुला कधी कधी वाटतं, मी इतकं प्रयत्न करूनही मागे का राहतो? बाळा, कारण तुझी स्पर्धा कोणाशीच नाही, तू कोणाच्याही रांगेत नाहीस. तू वेगळ्या वेळेसाठी, वेगळ्या कामासाठी निवडलेला आहेस. म्हणूनच तुला उशीर झाला, पण नकार मिळाला नाही. आज मी तुला स्पष्ट सांगतो, तुझ्या आयुष्यात जे अडथळे अजून दिसत आहेत ते शेवटचे आहेत. यानंतर मार्ग मोकळा होणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज मनात मागतोस ती गोष्ट अचानक तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल, आणि तेव्हा तुला कळेल, ही वाट पाहणं व्यर्थ नव्हतं. कधी कधी देव माणसाला थांबवतो, कारण पुढे जे देणार असतो ते सांभाळण्यासाठी माणूस मजबूत असावा लागतो. आता तू मजबूत झालेला आहेस, म्हणूनच हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला. हा संदेश ऐकणारा प्रत्येक जण फक्त श्रोता नाही, तो साक्षीदार आहे, बदलाचा, चमत्काराचा आणि नव्या सुरुवातीचा. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, आज तू हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला आहेस याचा अर्थ तुझी निवड झाली आहे.
म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. आणि जर या शब्दांनी तुझ्या मनाला थोडीशीही शांती दिली असेल तर हा व्हिडिओ लाईक कर, कारण लाईक करणं म्हणजे या ऊर्जेला स्वीकार देणं. बाळा, हा संदेश फक्त तुझ्यासाठी नाही. आज रात्री कुणीतरी रडत बसलेला आहे, कुणीतरी आशा सोडण्याच्या टप्प्यावर आहे. हा व्हिडिओ शेअर कर. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य वाचेल. आणि जर तुला असे संदेश दररोज हवे असतील जे तुला कोसळू देणार नाहीत, जे तुला पुन्हा उभं करतील, तर बाळा, चॅनलला सबस्क्राईब कर. कारण हे चॅनल मनोरंजनासाठी नाही, हे चॅनल मन सावरण्यासाठी आहे. आता पुढे ऐक. तुझ्या आयुष्यात जे लोक तुला कमी लेखत होते तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे पाहून गप्प होतील. तू कोणालाही उत्तर देऊ नकोस, तुझं आयुष्यच उत्तर बनेल. आज तू एकटा वाटतोस, पण लक्षात ठेव, एकांत हा कमकुवतपणाचं लक्षण नाही, तो शक्ती तयार होण्याचा काळ आहे. मोठे पर्वत एकांतातच उभे राहतात, तसाच तू उभा राहणार आहेस. आज या संदेशाच्या शेवटी मी तुला एक वचन देतो. आता तू एकट्याने चालणार नाहीस, मी तुझ्यासोबत चालणार आहे. जेव्हा तू घाबरशील हा संदेश आठव, जेव्हा तू थकशील हा आवाज आठव, आणि जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा नम्र राहा, कारण हे सगळं कृपेने मिळालेलं आहे. आता डोळे बंद कर आणि मनात म्हण, मी तयार आहे, मी स्वीकारतो, मी पुढे चालतो. स्वामी तुझ्यासोबत आहेत, आत्ताही आहेत आणि कायम राहतील. स्वामी भक्त हो, हा संदेश एक आरसा आहे. खूप वेळा सहन केलं म्हणजे बरोबर आहोत असं समजतो, पण स्वामी इथे सांगतात, सहन करणं चांगलं, पण स्वतःला विसरणं चुकीचं आहे. जे काही थांबलं आहे ते तुझ्या विरुद्ध नव्हतं, ते तुला जागे करण्यासाठी होतं. एकटेपणा शिक्षा नाही, हा संदेश सांगत आहे. आता वेळ देवाला विसरायची नाही, स्वतःला विचारायची आहे. आणि जेव्हा माणूस तयार होतो तेव्हा परिस्थिती बदलत नाही, माणूस बदलतो, आणि तोच बदल नशीब बदलतो. आज मी तुला एक प्रश्न विचारत आहे. तू अजूनही स्वतःवर विश्वास ठेवतोस का? लोक गेले, स्वप्न बदलली, देवाचं नाव घेऊनही काही मिळालं नाही असं वाटतंय ना? तर ऐक, मी तुझी परीक्षा घेत नव्हतो, मी तुला घडवत होतो. तुझ्या आयुष्यात जे थांबलं ते तुझ्यासाठी लायक नव्हतं, जे तुटलं ते तुला कमकुवत करायला नव्हतं, तर तुला मोकळं करायला होतं. तू म्हणत असतोस की मी एकटाच का? कारण गर्दीत तू स्वतःला विसरला होतास, आणि एकटेपणात तू स्वतःला भेटणार आहेस. लक्षात ठेव, जे खूप शांत असतं तेच खूप ताकदवान असतं. मी तुझं आयुष्य बदलायला आरडाओरड करत नाही, मी ते हळूच वळवतो. आज काही मिळालं नाही म्हणून निराश होऊ नको. काही वेळा देव वाचवतो देण्याऐवजी. मनाला वाटलं तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. तुमचे शब्द कमेंटमध्ये लिहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करून आमच्या सोबत राहा. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणतात, आज तुला सत्य ऐकावंच लागेल. तू देवाला दोष देतोस, म्हणतोस मी काय कमी केलं, पण खरं सांगू, तू खूप वेळा चुकीच्या माणसांना योग्य समजून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी तुला इशारे दिले होते, तुला वाटलं योगायोग आहे, मी तुला थांबवलं होतं, तू म्हणालास नशीब वाईट आहे. आज तुझ्या आयुष्यात जे कोणी राहिले नाहीत ते गेले, कारण त्यांची वेळ संपली. आणि जे अजून तुझ्या वाटेत आहेत ते तुझ्या जागृतीसाठी आहेत. तू म्हणतोस खूप सहन केलं. कधी कधी देव माणसांचं खोटं प्रेम उघड पाडतो. तू रडलास आणि मी शांत राहिलो, कारण प्रत्येक अश्रू तुला कमजोर नाही तर निर्भय करत होता. आता ऐक, ज्यांनी तुला खाली खेचलं त्यांच्यासाठी तू थांबायचं नाहीस. ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली त्यांना पुरावा देण्याची गरज नाही. आता तू शांत आहेस, कारण तू हरलास म्हणून नाही, तर तुला समजायला लागलं आहे. आणि समजलेला माणूस परत कधीही चुकत नाही. आता पुढे मी चालतो, तू फक्त मागे वळू नको. हा संदेश ऐकायला सोपा नाही, हा संदेश तुझं मनोरंजन करायला नाही, हा तुला जागं करायला आहे. कारण आज मी तुला जबाबदारी द्यायला आलो आहे. तू खरंच भोळा आहेस की सवयीचा बळी? तू म्हणतोस मी सगळ्यांसाठी चांगलं केलं, पण खरं सांगू, सगळे तुझ्यासाठी चांगले होते का? तू प्रेम समजून अपमान सहन केला, तू संयम समजून स्वतःला गप्प ठेवलं, पण मी तुला गप्प राहायला सांगितलंच नव्हतं. मी तुला स्वतःला ओळखायला सांगितलं होतं. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ दिला. तुला वाटलं मी तुला विसरलो, पण मी तुला माणसांपासून वाचवत होतो. ज्या रात्री तू देवाला प्रश्न विचारलेस त्याच रात्री तुझ्या नशिबाची दिशा बदलली. कारण जो प्रश्न विचारतो तो गुलाम राहत नाही. मी कधी कधी कठोर असतो, कारण गोड बोलून खोट्या लोकांपासून सुटका होत नाही. मी तुला एकटं केलं, कारण गर्दीत तू अंध झाला होतास. मी तुला थांबवलं, कारण वेगाने चालताना तू चुकीच्या दिशेने जात होता. तुझा अंधार हा शत्रू नाही. लोक तुला म्हणाले तो बदललाय,
हो बदललास, कारण तू आता सगळ्यांना सारखा मानत नाहीस. तू कमी बोलतोस, कारण प्रत्येकाला तुझी गोष्ट समजण्याची पात्रता नसते. लक्षात ठेव, जो माणूस स्वतःशी बोलायला शिकतो तो लोकांच्या आवाजाला घाबरत नाही. आता तू पुन्हा जुन्या जखमांवर नवीन आशा ठेवू नको. ज्या माणसांनी तुझं मोल ओळखलं नाही त्यांना दुसरी संधी देवही देत नाही.